नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर किशोर बागडे आणि आपण बघत आहात युट्यूब चॅनल मेडिकल ऍडमिशन गायडन्स। या चॅनलद्वारे मेडिकल ऍडमिशन संदर्भात लागणारी सर्व माहिती अतिशय नियमित पद्धतीने विद्यार्थी पालक यांच्या गरजा लक्षात घेऊन वेळोवेळी प्रसारित केली जाते। तर या चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा। तर आजचा आपला महत्त्वाचा विषय आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये आज काय काय घटना घडलेल्या आहेत। तर त्याचा विषय आहे, आपल्या सर्वांनाच माहिती आहे की जवळ बऱ्याच पिटिशन्स दाखल केलेले आहेत आणि त्याचा आज हिअरिंग होतं 8 जुलै रोजी। तर महत्वाचं बातमी म्हणजे ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने ही सगळी तारीख पुढे जाऊन 11 जुलैला केलेली। तर माननीय सुप्रीम कोर्टाने काय काय विचारलेलं आहे एनटीएला, गव्हर्नमेंटला आणि सीबीआयला, सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनला। तर एनटीएला महत्वाचा प्रश्न विचारलेला आहे की पेपर लीक झाला का। पहिली गोष्ट पेपर लीक झाला का, आणि एनटीएने मान्य केलेलं आहे की पेपर लीक झालेला आहे। ठीक आहे, मग त्याच्यानंतर काय विचारलं, हा पेपर लीक किती वेळापूर्वी झाला। आपली परीक्षा होती 5 मे रोजी 2 ते 5:20 ह्या 2 वाजायच्या अगोदर किती वेळा लीक झाला। तिसरा प्रश्न मिळेल, हा जर लीक झाला असेल तर हा सोशल मीडियावर स्प्रेड झाला का, व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ह्याच्यावर हा पेपर लीक झाला का। परत किती मुलं इन्व्हॉल्व होती, ह्या सगळ्या केसमध्ये किती मुलं इन्व्हॉल्व होती हे तुम्ही इन्व्हेस्टिगेट केलेलं आहे का, आणि अजून किती मुले इन्व्हॉल्व असू शकतील ह्याचा अभ्यास केलाय का। तसंच हे जर समजा तुम्ही केलं, किती मुले इन्व्हॉल्व होती आणि किती मुलं अजून इन्व्हॉल्व आहेत, हे जर समजा तुम्ही डाटा काढला तर अशी मुलं वेगळे करता येतील का। हा खूप महत्वाचा विषय आहे की किती मुलं इन्व्हॉल्व झालीत आणि अजून किती मुलं इन्व्हॉल्व आहेत ह्यांचा डाटा वेगळा करता येईल का। हा खूप महत्वाचा प्रश्न आहे रिनीट न होण्याच्या दृष्टिकोनातून। ह्यातले प्रश्न पण खूप महत्वाचे आहेत, ते आपण नंतर बघूया। आणि हे जर पेपर लीक झाला तर किती प्रसार झाले, किती वाईट झालाय, भारतामध्ये किती ठिकाणी गेलेला आहे, हे प्रश्न एनटीएला विचारलेले आहेत। आणि सीबीआयला काय विचारलेलं आहे, तर आतापर्यंत किती एफआयआर दाखल झालेले आहेत, म्हणजे फर्स्ट इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट किती ठिकाणी दाखल झालेले त्याचा डाटा आम्हाला द्या। तर सीबीआय म्हणजे सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशननी 6 एफआयआर दाखल झालेले आहेत असं सांगितलेलं आहे। तर आपण आता ह्याचा अभ्यास करूया। तर माननीय सर्वोच्च न्यायालयाने एनटीएला विचारलेलं आहे की तुम्ही किती वेळापूर्वी हे केलं। तर हे जर खूप अगोदर झालेलं असेल, म्हणजे 2 वाजायच्या अगोदर सकाळी 9 वाजता किंवा आदल्या दिवशी 4 मे रोजी जर हे जर सिद्ध झालं तर माननीय सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट म्हटलेलं आहे की जर समजा 24 तास अगोदर पेपर लीक झालेला असेल किंवा इतर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, तर हा स्प्रेड खूप असू शकतो आणि जरी आम्हाला रिनीट घेणं अवघड असलं तरी रिनीट घेण्याशिवाय पर्याय नाही असं त्यांनी सांगितलंय। तसंच सोशल मीडियावर जर समजा पेपर लीक झालेला असेल आणि स्प्रेड झालेला असेल तर हा खूप म्हणजे चेन रिएक्शनने अनेक विद्यार्थ्यांपर्यंत जाऊ शकतो आणि मग त्याच्यामध्ये रिनीट परत घेण्याला पर्याय राहणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे। आता हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे 3 प्रश्न, किती मुलं इन्व्हॉल्व होती, अजून किती मुलं इन्व्हॉल्व आहेत आणि अशा मुलांना वेगळं करता येईल का। तर हे जर प्रश्न व्यवस्थित झाले, एनटीए नॅशनल टेस्टिंग एजन्सी, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन ह्यांनी जर ह्या 3 प्रश्नाची उत्तर बरोबर दिली तर रिनीट होणार नाही। मान्य सुप्रीम कोर्टाचं म्हणणं काय आहे, किती मुलं इन्व्हॉल्व झाली, किती मुलं अजून इन्व्हॉल्व आहेत आणि अशा मुलांना वेगळं करता येईल का। आणि विद्यार्थ्यांना नीट लक्षात घ्या, हे जर विद्यार्थी वेगळे झाले ह्या सगळ्या 23 ते 24 लाख विद्यार्थ्यांनी, तर अशा विद्यार्थ्यांना वेगळं काढून परत मग फेक लावू शकतो, परत निकाल येऊ शकतो। मी पण असं पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं। आता ज्याप्रमाणे 1563 जणांची परीक्षा घेतली होती, ज्यांना ग्रेस मार्क दिले, 1563 विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली, परत रिझल्ट लावला, तीच सिनारिओ परत जर हे 3 प्रश्नांची उत्तर जर एनटीएने योग्यरीतीने दिली की आम्हाला किती मुलं इन्व्हॉल्व झालेली आहेत हे आमच्या लक्षात आलेलं आहे, किती मुलांपर्यंत गेलेलं आहे हा आमचा विषय लक्षात आलेला आहे आणि असे मुलं आम्ही वेगळे काढू शकतो, हे पण जर पॉझिटिव्ह सांगितलं तर रिनीट होणार नाही, कारण ह्या मुलांना वेगळं करून परत आपण रिझल्ट येऊ शकतो असं अलग लक्षात। आणि परत पुढे काय सांगितलेलं आहे सीबीआयना की किती एफआयआर, आणि ह्याचा सीबीआयला काय आदेश दिलेला आहे की ह्या सगळ्या जे काही हे प्रश्न आहेत ह्याचे सगळे डिटेल इन पर्सन तुम्ही 10 जुलैपर्यंत आमच्याकडे द्या, अलग लक्षात। म्हणजे तेव्हा मग त्या सगळ्यांचा डाटाचा विचार करून आम्हाला 11 जुलै रोजी काहीतरी निर्णय घेण्यात येईल। आता ही खूप गोष्ट महत्वाची असल्यामुळे हे हिअरिंग लगेच घेतलेले। तर आत्ताचा जर समजा प्रोजेक्शन घेतला
आपल्या ह्या सगळ्या आजच्या दिवसाचं जर प्रोजेक्शन घेतला तर काय लक्षात येत आहे की खूप वेळापूर्वी जर पेपर लीक झाला असेल, म्हणजे 5 मेच्या अगोदर 4 मेला वगैरे लीक झालेला आहे हे सिद्ध झालं, किंवा सोशल मीडियावर व्हॉट्सअपवर टेलिग्रामवर जर पेपर लीक होऊन स्प्रेड झाला तर रिनीट होण्याची शक्यता आहे, असं माननीय सर्वोच्च न्यायालय स्पष्टपणे म्हटलेले. माननीय सर्वोच्च न्यायालय असं पण म्हटलेलं आहे की ही रिनीट घेणं अवघड आहे, खूप अवघड गोष्ट आहे, हे आम्हाला पण मान्य आहे. पण अशा जर एक्स्ट्रीमली सिनारिओ मध्ये आम्ही पण काही करू शकत नाही. आणि दुसरी बाजू ह्याच्यामध्ये जर एनटीएने किती मुलं इन्व्हॉल्व्ह झालेली आहेत, अजून किती मुलं इन्व्हॉल्व्ह आहेत आणि ह्या सगळ्या मुलांचा आम्हाला वेगळं काढता येते, हे जर व्यवस्थित मान्य सुप्रीम कोर्टापुढे मान्य सर्वोच्च न्यायालयापुढे मांडलं तर रिनीट होणार नाही. मग काय करणार मान्य सर्वोच्च न्यायालय, काय निर्णय देणार? अशी मुलं वेगळी काढा, अशी मुलं वेगळी काढा आणि परत रिझल्ट लावा. म्हणजे ज्याप्रमाणे 1563 जणांचं वेळेस रिझल्ट झालेला आहे, रिनीट झाले, कारण अशी मुलं जर वेगळी झाली तर तुमचा सगळ्यांचा ऑल इंडिया रँक चेंज होणार आहे. अलग लक्षात. आणि सीबीआयने जर समजा आता हे FIR दाखल झालेले आहेत, फर्स्ट इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट, त्याचा डिटेल रिपोर्ट काय जातोय 10 जुलै रोजी, म्हणजे किती मुलं इन्व्हॉल्व्ह आहेत, अजून किती म्हणजे किती मुलांपर्यंत गेलेले आहे, अजून किती मुलं इन्व्हॉल्व्ह झालेले आहेत, आणि महत्वाचं म्हणजे प्रसार किती झालेला आहे, हा खूप महत्वाचा विषय आहे. ह्या लिकेजचा प्रसार भारतामध्ये किती ठिकाणी झाले आतापर्यंत आपल्याला लक्षात येते की गुजरात क्लिअर झालेलं आहे, महाराष्ट्रामध्ये पण आलेलं आहे, झारखंडमध्ये आलेले आहे, बिहारमध्ये आलेले आहे, हे 4 राज्य तर इन्व्हॉल्व्ह झालेले आहेत. तर अजून किती इन्व्हॉल्व्ह झालेले आहेत ते रिपोर्ट, हे जर खूप इन्व्हॉल्व्ह झालेले असतील तर मात्र मग रिनीटचा आदेश देऊ शकतं. म्हणजे आज आपल्याला काय लक्षात आलेलं आहे की एनटीए आणि सीबीआय 11 जुलै रोजी काय काय सादर करतं त्यानुसार आपला पुढचा विचार आहे. तर विद्यार्थ्यांनो, हे सांगण्यासाठी मी आज तुम्हाला तुमच्या पुढे आलो होतो. हा जर विषय लक्षात आलाच असेल, लक्षात आला नसेल तर परत एकदा व्हिडिओ पहा आणि या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण हा चॅनल मेडिकल ऍडमिशन संपेपर्यंत तुमच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार आहे आणि सगळी माहिती वेळोवेळी पुरवणार आहे. तर ह्या चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. एवढं बोलून आजचा विषय थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.